एक चेंडू बाकी अंपायर. स्कोरर आम्हाला सांगतात की एक चेंडू बाकी आहे. कारण बघा तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल विकेट, त्यानंतर दुसरा बॉल डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर चौथा बॉल विकेट आणि पाचवा बॉल सिंगल. 5 चेंडू झालेत. एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल या ओव्हरमधला. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला या एका धावीच्या मदतीने आता 23 वरती, 23 धावा धावफलकावरती. खोडे विपक्ष देसाई ही बॅटल आपण पाहतात. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. शेवटचा बॉल असेल हर्षदचा. फुल टॉस पायानावरती फ्लिकचा हा फटका. डीप मिड विकेटला फोल्डर उपस्थित वेगाने पोहोचतात. तोपर्यंत दरम्यान एक सिंगल इथनं घेतली जाईल आणि अशा प्रकारे दरम्यान 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा बनवल्या गेल्या. विकेट आतापर्यंत गेले 4. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ दरम्यान इथनं बाकी असेल. हर्षदचा 2 ओव्हरचा स्पेल आपण बघितला, त्याच्यामध्ये 17 गेल्या, तब्बल 2 विकेट त्याने काढले. एका ओव्हरमध्ये अजय उतेकरने 4 धावा खर्च करून 2 विकेट काढले. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ इथनं बाकी असेल. कशा प्रकारे आता पलटवार इथनं या पहिल्या सत्रामध्ये केला जाईल देसाई संघाच्या माध्यमातून. कारण बघा अजून देखील 12 बाकी आहेत. येणाऱ्या 12 मध्ये जर 20 ते 25 आला, मे बी 45-50 पर्यंत जर पोहोचले तर लढण्यासाठी एक जो टोटल हवा आहे ना तिथपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. आणि त्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूंवरती आता चांगली बॅटिंग करावी लागेल. आता लाईव्ह स्ट्रीमिंगला देखील सुरुवात झाली. थोडा टेक्निकल इश्यू होता, त्या अनुषंगाने समालोचन प्लस लाईव्ह स्ट्रीमिंग देखील बंद होती. त्याविषयी आम्ही तुमची सर्वांची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा आता लाईव्ह स्ट्रीमिंगला देखील सुरुवात झाली. सर्वांचं हार्दिक स्वागत. बट सध्याच्या घडीला जी गोष्ट आता मैदानाच्या आतमध्ये घडली ना, डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन्स दरम्यान इथनं मिळतील 1+4, या असतील 5. एक्स्ट्रा या इम्पॉर्टंट रन्स आहेत. धावफलक आता 29 वरती. बघा एक एक रनचं महत्व या शरणावरती भरपूर आहे. 29 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फटका बघा, अगदी पायांवरती हा बॉल होता. रिचचा चांगला वापर केला. फोल्डर जरूर उपस्थित होते पण त्यांना देखील भेदत असताना हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. वरती तब्बल 9 धावा आतापर्यंत आल्या. या षटकाची सुरुवात अगदी दमदार अंदाजाने झाली. पुढचा बॉल समोरच्या दिशेने प्रहार केला. लॉंग ऑफला आता फोल्डर उपस्थित. फोल्डिंग दरम्यान चांगली राहिली. ते क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ना की आपके आगाज से कुछ नहीं होता, आपका अंजाम अच्छा होना चाहिए. सुरुवात कितीही खराब करा बट अंत तुमच्या बाजूने असला पाहिजे. आणि सध्याच्या घडीला या मॅचमध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवात थोडी खराब होती बट त्यानंतर आपण बघितलं तर आता वापसी कमबॅक या मॅचमध्ये. बॉल हवेमध्ये आहे. इनसाइड आउटचा हा फटका. लॉंग ऑफला भेदलाय. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला पूर्णपणे जिम्मेदारी घेऊन खेळ करत असताना फलंदाज राज
दाखवली, एक्सपेक्ट केलं की यस बॅटची एज लागली आहे, स्वतःच वॉक केलं आणि दरम्यान हा धक्का लागतोय. आणखीन एक टीम देसाईला फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने सुप्रसिद्ध आहे शिस्त पद्धत, खेळाडू वृत्ती, या गोष्टी तुम्हाला या विभागामध्ये नेहमीच पाहायला मिळतील. खेळाचा आदर नेहमीच केला जातो. कारण बघा ग्रामीण फॉरवर्डमध्ये आपले जितकेही खेळाडू खेळतात ना, प्रत्येकी खेळाडूला या क्रिकेट या खेळाची रिस्पेक्ट कसं करायचं आहे ना ते माहिती आहे. स्पेशली कौतुक करूया फलंदाज जे बाद झाले या अगोदर रोनक यांचं. अगदी माहिती होतं की बॅटचा स्पर्श झाला, मान्य केलं. डॉट बॉल येतो. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये दरम्यान आपण बघितलं धनंजय आले. पुढचा जो सामना आहे टॉससाठी आम्ही आमंत्रित करतोय भोपर विपक्ष चिकनगर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करा. सध्याच्या घडीला या अंतिम षटकामध्ये आतापर्यंत आपण बघितलं किरण यांनी चांगली सुरुवात केली, कारण 2 डॉट बॉल इथनं आले. धावफलक सध्याच्या घडीला 48 वरती आहे, 48 ऑन अ बोर्ड. 5 विकेट आतापर्यंत गेले असून देखील 4 चेंडूंचा खेळ इथनं बाकी असेल. 4 मध्ये कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. मिस्टामिंग बॉल हव्यामध्ये विकेट मिळेल का? आता विकेट किपरच पोहोचतात. अप्रतिम झेल दरम्यान इथं टिपला गेला आणि आणखीन एक धक्का या अंतिम चरणावरती. अंतिम षटकामध्ये खोनी संघाचा हा पलटवार, कारण या लास्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च झाली नाहीये आणि सफलता मिळाली गोलंदाज किरणला. फलंदाज बाद. ची एज लागली होती. एक सिंगल रन दरम्यान इथनं मिळत. धावफलक आता 51 वरती. शेवटचा बॉल असेल आता या पहिल्या 17 मधला. अप्रतिम गोलंदाजी किरणच्या माध्यमातून राहिली, कारण कुठे ना कुठे रणगतीला वेग आला होता, पण ब्रेक लावण्याचं कार्य अंतिम षटकामध्ये किरणने केलं. शेवटचा बॉल देखील पायावरती आहे, फ्लिक करायचा होता. फाइन लेगला फिल्डर आता पोहोचतात आणि दरम्यान ही एक सिंगल रन दरम्यान इथं कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे पहिले सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवलं गेल्या 52 आणि 53 धावांचं लक्ष इथं ठेवलं गेलं टीम देसाईच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम खोनी. चला टॉस देखील आपण करणार आहोत. भोपर विपक्ष चिकनगर हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की टॉससाठी आपण व्यासपीठासमोर पोहोचायचं आहे आणि व्यासपीठावरनं आमचे दिग्गज मान्यवर आज उपस्थित आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी मी विनंती करतोय. भोपर संघाचे संघनायक आम्ही विनंती करतो की आपण टॉससाठी पोहोचा.
तुमचा प्रतिस्पर्धी संघ जो आहे अर्थातच चिकणगर संघ तो उपस्थित आहे. सो विनंती असेल भोपर टीमचे कॅप्टन आपण देखील पोहोचा. त्रेपन्न धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये खोनी संघासाठी. सामन्याला देखील आता सुरुवात होईल आणि जर आपण बघितलं पहिलं सत्र जिथे पहिल्या षटक हर्षद ठोंबरेने टाकलं ज्याच्यामध्ये 12 आल्या. त्यानंतर आपण बघितलं अजय उतेकरचं एक कमबॅक ओव्हर ज्याच्यामध्ये 4 धावा 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये करण ठोंबरे आणि त्याच्या समेत आकाश ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्याच्या घडीला या सीझन मध्ये जर आपण विचार केला तर करण ठोंबरे काय बॅटिंग करतो. कारण शेरदिल ट्रॉफी आम्हाला अजून देखील आठवतं ज्याच्यामध्ये त्यानं अर्धशतक बनवलं होतं. प्रतिम बॅटिंग त्याची राहिली होती आणि आज खऱ्या अर्थाने पुन्हा आपल्याला खोणी संघ खेळताना दिसतो. आणि लक्ष मॅच मध्ये जे ठेवलं गेलं 53 धावांचं लक्ष करण ठोंबरे आणि त्याच्या समेत आकाश ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी येतो. कुठे ना कुठे जो लढण्यासाठी टोटल हवा होता ना देसाई संघाला तो टोटल दरम्यान मिळाला. कारण एकंदरीत एका चरणावरती परिस्थिती अशी देखील होती की 40 ते 45 देखील बनणं थोडं कठीण होतं. बट बनवल्या गेल्या 52 आणि आता 53चा टार्गेट. लढाई इथनं केली जाऊ शकते. मॅच इथनं देखील जिंकली जाऊ शकते. बट त्यासाठी आता ग्राउंड फिल्डिंग प्लस बॉलिंग चांगली करावी लागेल. त्याच पलीकडे 53 धावा चेस करणं इतकं इझी नसणार आहे. त्यासाठी बॅटिंगचा स्तर देखील आता चांगला दाखवावा लागेल खोनी संघाला. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतो. रितेश तयार होतं दरम्यान या पहिल्या षटकामध्ये. हे संपारचा देखील ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. चेज इज ऑन. 53 धावेचं लक्ष. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय करण ठोंबरे. फील्ड प्लेसमेंटचा जर आपण विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. अपील देखील झाली. यस फिंगर अप. बॅटची एज होती आणि इथनं पहिल्याच बॉल वरती हा मोठा धक्का लागतोय खोनी संघाला. फलंदाज बाद.
केला त्याविषयी माहिती देखील दिली की चांगली बॅटिंग त्याने या सत्रामध्ये केली, या सीझनमध्ये केली. बट अगदी पहिल्याच बॉलवरती आता डगआउटच्या दिशेने त्याला जावं लागतं. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा स्पर्श झाला होता आणि विकेट किपरने एक अप्रतिम कॅच पकडली गेली. त्या अनुषंगाने हा पहिला धक्का लागला करणच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज आता क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सिनियर आकाश ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला बघा, जर बघितलं गेलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकाच नावाचे जर 2 खेळाडू असतील तर त्याच्यामध्ये सिनियर ज्युनियर हा फॅक्टर आपण पाहत असतो. आणि सध्याच्या घडीला आकाश सिनियर सोबत ज्युनियर देखील मैदानाच्या आतमध्येच आहे. बॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका, इनफिल्डला क्लिअर केलं होतं बट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर, अप्रतिम कॅच दरम्यान पकडली गेली. जे फिल्डर होते त्या रिजन मध्ये मयूरच्या माध्यमातून हा अप्रतिम झेल. पहिल्या 2 बॉलवरती हे 2 मोठे धक्के फलंदाज बाद. त्रेपन्न धावा डिफेंड करत असताना काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिल्या 2 चेंडूंवरती हे 2 मोठे धक्के लागतात खोनी संघाला. आता हॅट्रिक घेण्याची देखील संधी आता असेल गोलंदाज रितेशकडे. पण त्याच्यावरती जो विश्वास दाखवला गेला संघ नायकाच्या माध्यमातून, त्या विश्वासाच्या जोरावरती आता ही चांगली कामगिरी. हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती अरुण दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येतात. पण ही जी सुरुवात आहे ना, ही सुरुवात अगदी मनोबल वाढवणारी सुरुवात आहे टीम देसाईसाठी. त्या 53 धावा डिफेंड करत असताना पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करून 1 ते 2 विकेट काढणं या गोष्टी महत्वाच्या होत्या आणि ती सुरुवात रितेशने करून दिली. हॅट्रिक बॉल, स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अरुण. हॅट्रिक बॉल होता, अगदी डिफेन्सिव्ह रित्या स्ट्रोक खेळत फक्त दिशा दिली आहे. 1 सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. अवघ्या 3 चेंडूंनंतर आता 1 धाव आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती खेळ क्रिकेटचा सुरू, बट स्कोर कार्ड फुटबॉलचा आहे 2-1. तर त्याच्यामध्ये आता खोडी संघ कशा प्रकारे कमबॅक करेल. येणाऱ्या बॅटिंग युनिटमध्ये अजून देखील हर्षद आहे, अजून देखील बॅटिंग क्रम फार मोठा आहे, म्हणजे सामना संपला नाहीये. इथं देखील पलटवार करण्याची तयारी हिम्मत खोडी संघ देखील ठेवतोय. पण सध्याच्या घडीला एक पार्टनरशिप येणं गरजेचं. बॉल हवेमध्ये आहे, कव्हरला फिल्डर, आणखीन एक धक्का. सध्याच्या घडीला आता हीच गोष्ट म्हणावी लागेल. टीम खोनी इन बिग बिग ट्रबल. 1 मोर विकेट डाऊन. बट 4 चेंडूंमध्ये 3 धक्के. काय सुरुवात राहिली रितेशची या पहिल्या षटकामध्ये. पूर्णपणे 53 धावेच्या या चेज मध्ये खोनी संघ आता बॅकफुट वरती. आता पूर्णपणे या इनिंगची धुरा आता हर्षदच्या खांद्यांवरती. पुढचा बॉल हर्षदसाठी हा बॉल होता. पहिलाच बॉल दरम्यान अपील देखील थोडा काल झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो देखील झाला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चिकनगर संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या आणि भोपर संघाचे संघनायक आपण देखील टॉससाठी पोहोचा. एक सिंगल इथनं कंप्लीट झाली. धावफलक या एका धावेच्या मदतीने आता 2 वरती. 2 धावा 3 विकेट आतापर्यंत गेले. फुल टॉस टाकला पायांवरती. रिस्कचा चांगला वापर, बट फिल्डर आहेत.
काऊ कॉर्नरला एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने 3 वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 3 धावा आणि 3 विकेट. म्हणजे येणारे 24 चेंडू या मॅच मध्ये शिल्लक आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 50 धावांची आवश्यकता. 50 धावा अजून देखील रिक्वायर आणि त्या अनुषंगाने आता रणनीती बनवावी लागेल, गेम प्लॅन बनवावा लागेल दोन्ही फलंदाजांना की कशा प्रकारे येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये या 50 धावा चेस केल्या जातील. कारण कुठे ना कुठे जर इथनं आणखीन एक विकेट गेली ना लवकर तर त्यानंतर अंडर प्रेशर या रन चेस करणं थोडं कठीण होऊन जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या. यानंतर होणारा जो सामना आहे टॉससाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो चिकनगड संघाचे कॅप्टन, भोपर संघाचे कॅप्टन. आपण व्यासपीठा समोर या टॉससाठी. चला चिकनगड संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सो भोपर संघाचे कॅप्टन आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठा समोर या. टॉस दरम्यान इथं केला जाईल. सूर्यकांतजी पाटील साहेब त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर आपला शुभहस्ते दरम्यान यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. 4 ओव्हरमध्ये 50 धावांची अजून देखील आवश्यकता. प्लस पॉईंट काय आहे की एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अरुण आणि त्यांच्यासमोर हर्षद ठोंबरे आहेत. क्षमता भरपूर आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, बट त्या क्षमतेच्या जोरावरती आता इथनं चांगली बॅटिंग केली जाईल का? या मॅचमध्ये कोणी संघाचा कमबॅक होईल का? समोरच्या दिशेने प्रहार, जबरदस्त फटका, षटकार. आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटकाराला अगदी पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात या ओव्हरची. पुल करायचं होतं, टॉपेज लागल्या बॉल मध्ये, बॉल मागे चालला. थर्ड मॅन आणि फायनलिस्टचे फिल्डर पाठलाग तर करतात बट आउटफील्ड फास्ट, बॉल थांबवणं कठीण. षटकारानंतर आता नशिबाच्या जोरावरती या आणखीन 4 धावा. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक षटक देखील मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेसं आहे. आणखीन एक समोरच्या दिशेने प्रहार केला, यावेळेस देखील दमदार फटका. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला होता बट त्याच्यावरती आता प्रत्युत्तर मैदानाच्या हातामध्ये अरुण देतोय. षटकार, चौकार, चौकार, आक्रमकरित्या फलंदाजी. चार धावा आणखीन. आता जो प्रेशर होता ना तो प्रेशर रिलीज झाला कारण 3 मध्ये आला 14. लोवा फुल टॉस ड्राईव्ह केला, गॅप भेदला, पॉइंटचे फोल्डर आता पाठलाग करतात आणि शेवटच्या चरणावरती हा बॉल देखील बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. आता प्रश्न पडले असतील देसाई संघाला, कारण बघा सुरुवात पहिल्या षटकामध्ये 3 धावा 3 विकेट होते बट त्यानंतर लास्ट 4 बॉलच्या खेळानंतर धावफलक 21, विकेट 3च आहेत. पण फरक हा आहे की या मॅच मध्ये कमबॅक झालं खोनी संघाचं. आणखीन एक समोरच्या दिशेने प्रहार केला बट लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. आणि सध्याच्या घडीला म्हणावं लागेल मौका भी दिया, चौका भी दिया. सलगचा हा 4था चौकार या ओव्हर मधला फलंदाज अरुणच्या बॅट मधनं.
4 चौकार सध्याच्या घडीला. पहिले 5 चेंडू षटकार चौकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा 5वा चौकार. फलंदाज अरुणच्या बॅट मधनं कुठे ना कुठे अडचणी समस्या पहिल्या षटकामध्ये भरपूर होत्या, पण त्यांना बाजूला ठेवून अगदी या दुसऱ्या षटकामध्ये हा प्रतिउत्तर प्रति हल्ला चढवला गेला अरुणच्या माध्यमातून. स्ट्रॉंगली कमबॅक खोनी टीमचा. 2 षटकांची देखील झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स धाव फलकावरती 29. दोन ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 रन्स स्कोर कार्ड वरती. विकेट 3च गेले. लास्ट ओव्हरचा जो बेनिफिट घेतला खऱ्या अर्थाने अरुणने पूर्णपणे खोनी टीमला या रेस मध्ये आता पुढे नेऊन ठेवलं. कारण बघा पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा 3 विकेट स्वप्नबद्ध सुरुवात गोलंदाजीमध्ये, पण त्यानंतर ज्याप्रमाणे कमबॅक या मॅच मध्ये झाला ना, कमबॅक नव्हे तर आता या मॅचच्या मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती खोनी टीम आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडूमध्ये आता इक्वेशन जी बाकी आहे 24 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज रितेश सेकंड स्पेल मध्ये. रितेशचा पहिलाच बॉल हा फ्रॅकर होता, पुल करायचा. बॉल अबेमध्ये फुल्डर उपस्थित. हर्षदला जावं लागेल वापस. सफलता मिळेल रितेशला. आणखीन एक 4था धक्का टीम खोनीला. तरी दुसऱ्या षटकामध्ये सामना हातातून चालला होता, बट पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज रितेश आपल्या टीमला करून देतो. 4 विकेट त्याने काढले. त्याच्या परीने त्याने 101% कमिटमेंटने खेळ दाखवला. पण प्रश्न तर हाच आहे ना की 2 षटक तर रितेश टाकेल, पण उर्वरित 3 षटकांचं काय? त्यापैकी एका षटकामध्ये 26 गेला. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. धाव फलक आता 29. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल क्रमांक 6 वरती किरण. ज्या किरणने एक चांगले षटक देखील टाकलं होतं. किरणसाठी हा बॉल फुल्डर लेंथ होता, ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने, लॉंग ऑनला फुल्डर वेगाने येतात. एक सिंगल रन प्रमाणितनं घेतली जाईल. बघा 53 धाव्यांच्या चेज मध्ये आता भरपूर साऱ्या गोष्टी विदिन 3 ओव्हर्स घडल्या. पहिलं षटक 3 धावा 3 विकेट, दुसरं षटक 26 धावा आणि तिसरं षटक आता पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त 1 धाव 1 विकेट. अप अँड डाऊन सुरू आहेत. पण या मॅचचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल? कारण अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी खोनी टीमला 23 धावा बनवायच्यात. या 23 धावा देखील इतक्या इझी जाणार नाहीयेत. लेट कटचा हा फटका गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला फोल्डर आता पोहोचले. एक सिंगल मिळेल. धावफलक 31 म्हणजे आता 22 धावांची आवश्यकता. रितेशला आता आणखीन एखादी विकेट काढावी लागेल, कारण स्पेशली जर आपण विचार केला तर हर्षद दुसऱ्या बॉलवरती त्याच्या बाद झाले, बट अजून देखील अरुण मैदानाच्या हातामध्ये आहे, ज्याच्या बॅटमधून आपण सलगचे 5 चौकार बघितले. हा फ्रॅगर होता, पुल करायचं होतं. मिस्टामिंग बॉल अवे मध्ये आहे, बट जर आपण बघितलं तर एक अजून देखील सिग्नल आला नाहीये, बिकॉज साइड स्क्रीन समोर आहे. यस, कॅच पकडली गेली. फलंदाज होतील बाद आणि आणखीन एक धक्का लागतोय टीम खोनीला. बघा समालोचन कक्षाच्या अगदी ठीक समोर साइड स्क्रीन आहे,
त्या अनुषंगाने अगदी एक्झॅक्टली आम्हाला समजलं नाही काय घडलं, बट अंपायर सिग्नलला यस कॅच पकडली गेली. आणखीन एक धक्का लागला, फलंदाज बाद होतो. 5वा धक्का खोनी संघाला. चार धावा दरम्यान आणखीन मिळतील. धावगोळी 35 वरती, म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 18 धावेची आवश्यकता. काय गोलंदाजी राहिली रितेशची. एक मेल बाउंड्री त्याच्या अगेन्स्ट आली, म्हणजे रितेशने आज केलं तर खऱ्या अर्थाने एक्झाम्पल सेट केलं की दुसऱ्या बाजूने अडचणी नक्कीच येत असतील, पण त्यांना विसरून अगदी स्वतःच्या अबिलिटी स्ट्रेंथला त्याने बॅक केलं. 2 ओव्हरचा स्पेल रितेशचा देखील समाप्त झाला. 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये त्याने रन्स खर्च केला 9 आणि विकेट घेतली. जोरदार ताल्या होऊन जाऊ रितेशसाठी. काय गोलंदाजी राहिली त्याच्या माध्यमातून. एकंदरीत या मॅच मध्ये 2 बाजू होत्या आतापर्यंत आपण बघितला. एका ओव्हरमध्ये 26 आणि 2 ओव्हरमध्ये 9 धावा खर्च करून 6 विकेट असून देखील 12 मध्ये 18 धावांची आवश्यकता. काय लढाई इथं लढली जात आहे देसाई संघाच्या माध्यमातून, रितेशच्या माध्यमातून. पण असून देखील प्रश्न तर हाच आहे की या मॅचचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल. 12 मध्ये 18 असून देखील जर विचार केला तर 18 धावा देखील डिफेंड करण्यासाठी 2 ओव्हरमध्ये भरपूर आहेत. आणि या निर्णायक क्षणावरती, निर्णायक चरणावरती गोलंदाज तयार होतो गोलंदाजी करण्यासाठी. ऋषी 12 मध्ये 18. पण या मॅच मध्ये ना आपल्याला 2 गोष्टी खऱ्या अर्थाने 2 माइलस्टोन पाहायला मिळाले. त्यामध्ये 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 9 धावा खर्च करून 6 विकेट. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला फलंदाजांमध्ये अरुणच्या बॅटमधनं सलगचे 5 चौकार, एका ओव्हरमध्ये 26 त्याची ती बॅटिंग. आणि अजून देखील अरुण मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 मध्ये अजून देखील 18 धावांची आवश्यकता असून देखील मॅच भरपूर बाकी आहे, कारण 18 धावा देखील बनवणं इथं गरजेचं असेल. आणि जे नियम कल्याण डोंबिवली क्रिकेटचे आहेत की जर मॅच टाय झाली तर फर्स्ट ऑफ ऑल विकेटचा विचार केला जाईल. आणि विकेट आता या चरणावरती दोन्ही टीमचे सेम विकेट गेलेत, कारण देसाई संघाचे देखील 6 गेले होते आणि आता जर आपण बघितलं तर खुनी संघाचे देखील 6 गेलेत. आणि टॉस जिंकला होता या मॅचचा, देसाई संघाने टॉस जिंकला होता, म्हणजे तो ॲडव्हान्टेज आता त्यांच्या बाजूने. म्हणजे आता कंपल्सरी या 18 धावा चेस करायच्यात मैदानाच्या आतमध्ये टीम खोणीला. पहिलाच बॉल फुल टॉस होता, समोरच्या दिशेने प्रहार केला, व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफला फिल्डर आता पोहोचतात, एक सिंगल इथं घेतली जाईल. आता 11 मध्ये 17 प्रयत्न सुरू आहेत गोलंदाजांचे. या मॅचला कुठे ना कुठे आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि अरुण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत ना तोपर्यंत आपण हे सांगू शकत नाहीये की खोनी संघ या मॅचच्या बाहेर आहे. अजून देखील त्यांच्या माध्यमातून देखील प्रयत्न सुरू आहेत. कोण जिंकेल ते तर सांगणं कठीण आहे, बट एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगली डिलिव्हरी
डॉट बॉल येतोय 10 मध्ये आता 17. एक निर्धाव चेंडू देखील आता या मॅच मध्ये प्रेशर वाढवतो खोनी संघावरती. बाउंड्री येणं आता गरजेचं. 10 मध्ये 17. फुल टॉस होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. बॉल ऑन साइडला चालला, डीप मध्ये फिल्डर येतात वेगाने. सिंगल घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग. 2 धावा देखील अगदी सहजरित्या इथनं पूर्ण केल्या गेला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या चरणावरती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावफलक आता या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय 38 वरती. म्हणजे आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी या चरणावरती येणारे बॉल शिल्लक असतील 9 आणि 15 धावेंची आवश्यकता. 9 चेंडू 15. दोन्ही टीमचं कौतुक करावं लागेल. स्पेशली रितेश आणि खोणी संघाच्या बाजूने अरुणचं कौतुक करावं लागेल. फुलर लेंथ होता, खोदून काढायचं होतं. काऊ कॉर्नरला फिल्डर आता पोहोचतात. एक सिंगल इथनं घेतली जाईल. म्हणजे 8 चेंडू आता 14 धावेंची आवश्यकता. तब्बल या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत आपण पहिलं सत्र बघितलं 5 ओव्हरचा खेळ. त्यानंतर या इनिंग मध्ये देखील आतापर्यंत आपण बघितला तर 22 चेंडूंचा खेळ झाला. पण अजून देखील आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की हा सामना जिंकेल कोण. कारण अजून देखील येणारे 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता. कधी कधी क्रिकेटमध्ये बघा हा ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड फार मॅटर करतो. कारण मी सांगितलं होतं की हार जीत तर होत राहणार आहे, बट ॲज अ टीम तुम्ही लढले किती त्या गोष्टीला देखील महत्त्व असतो. बट सध्याच्या घडीला ते प्रयत्न लावले जातात देसाई संघाच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, इनफिल्डला क्लिअर केलंय, पॉइंटला फिल्डरला बीट केलंय. क्लासिकल स्ट्रोक अरुणच्या बॅट मधनं. 6वा चौकार येतो, 4 धावा. चार धावा मिळाला आणि प्रेशर जो वाढत चालला होता त्याला आता रिलीज केलं या स्ट्रोकने. म्हणजे 7 चेंडू आता 10 धावेंची आवश्यकता. 7 मध्ये 10 हा चेंडू अगदी महत्वाचा असेल. फिल्डिंग मध्ये देखील आता चेंजेस आणले जात आहेत. लेट कटचा फटका बॉल हवेमध्ये देखील होता. एक सिंगल इथनं घेतली गेली. म्हणजे येणारे 6 चेंडू आता 9 धावेंची आवश्यकता. बघा सुरुवात झाली 3 धावा 3 विकेट. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 26. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा रितेशचा कमबॅक 6 धावा खर्च करून 3 विकेट. त्यानंतर ऋषी या ओव्हरमध्ये 9